सातारा देगाव इथून इथे वासोट्या म्हणजे बामणोलीमध्ये फिरण्यासाठी आलेलो. तर बामणोलीमध्ये फिरण्यासारखं म्हणजे असं तापोळा आहे, आपला वासोटा किल्ल्यासाठी बोटिंग करण्यासाठी इथून जाण्यासाठी आहे. तर बेसिकली आम्ही इथं आल्यानंतर बघितलं की इथं अशा मस्त अशा प्रकारामध्ये ह्यांनी किल्ला हाताने बनवलेला आहे पूर्णपणे. यासाठी किती कष्ट घेतले असेल ते इथे बघितल्यानंतरच दिसतं. कशा प्रकारे त्यांनी बुरून झोपे केलेली आहे, ती विहिरी वगैरे पूर्णपणे वासोटा किल्ला कशा प्रकारे दिसतोय त्याचं स्पष्टीकरण म्हणजे सांगण्याचं त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून दाखवण्यात येते. आता इथं सरपंच वाडा, त्यांचं जे सरपंच वाड्याचे जे काय आहे तिथं हॉटेलची थीम पूर्णपणे तिथं दाखवलेली आहे. आणि त्यानंतर वासोट्याला कसं जायचं, वासोटा किल्ला कसा आहे, कशा प्रकारे दिसतो त्याचं थोडक्यात त्यांनी असं वर्गीकरण करण्याचं, मांडण्याचं त्यांनी हे एक प्रयत्न केलेला आहे. तर त्याबद्दल आम्ही साताराहून आलेले सगळे आमचे 4187 बॉयज या ग्रुपच्या वतीनं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मित्रांनो हे बघा, आता आपण हा झेंडा लावतोय. भगव्याशिवाय मराठ्यांची शान ना मित्रांनो, तसंच आपला किल्ला पण आहे आणि किल्ल्याला लावण्यासाठीच आपण हे सगळे झेंडे बनवलेत. आणि हा झेंडा बघा, वाव. आणि हा व्ह्यू तरी बघा कसा सुंदर दिसतोय मित्रांनो. आणि मित्रांनो सांगायचं म्हटलं तर आपण या भगव्या कलरसाठीच रक्त सांडलेलं आहे आणि भगवा कलर लावला नाही तर आपल्या किल्ल्याला अर्थ नाही, म्हणून आपण हे झेंडे वगैरे मस्त लावलेले आहेत. आणि आतासा आपण एकच झेंडा लावला आहे आणि आता आपण सगळ्या किल्ल्याला वगैरे झेंडे वगैरे लावू. नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि हा जो किल्ला आहे, हा किल्ला आजपर्यंत आम्ही इतिहासामध्ये पुस्तकामध्ये वाचला आणि त्याच्याबद्दल माहिती मिळवली. परंतु या ठिकाणी खूप दिवसांची इच्छा होती की प्रत्यक्ष येऊन हा किल्ला कुठेतरी पाहावा. आणि आज वेळ मिळाल्यानंतर या परिसरामध्ये येण्याचा योग आला. आणि या ठिकाणी आल्यानंतर वासोटा किल्ला हा म्हणजे खूप शूरवीरांनी लढलेला किल्ला आहे. आणि या किल्ल्याबद्दल खूप माहिती आम्ही ऐकली, वाचली. आणि या किल्ल्यामध्ये प्रत्यक्ष आल्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने मावळे लढले आणि शिवाजी महाराजांनी ते कसं या मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि शत्रूच्या ताब्यातून हा किल्ला कसा मिळवला, यावर कशी सुधारणा केली, हे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळालं. हे जे बुरुज असतील, त्यानंतर हे जे सैन्य आहे, तर हे सगळं हे आमच्यासाठी खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण आहे. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळाली. आणि प्रत्यक्ष किल्ला पाहिल्यानंतर तर एक स्वर्गातला अनुभव म्हणजे हा वासोटा किल्ला आहे. त्यामुळे मी येणाऱ्या पर्यटकांना किंवा कोणत्याही मावळ्यांना विनंती करेल की हा किल्ला नक्कीच आपण पाहायला पाहिजे. आणि या किल्ल्याचं सौंदर्य किंवा या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो आपण या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन माहीत करून घेतला पाहिजे. ही माझी शिवप्रेमींना आणि नागरिकांना विनंती असेल. तर या किल्ल्यावरचं सौंदर्य असेल, वासोटा किल्ला किंवा त्या ठिकाणी कडेलोट पॉईंट आहे, बुरुज आहेत, विहीर आहे आणि साईडला कोयना अभयारण्य आहे. हा सगळा निसर्गमय परिसर आणि या किल्ल्याला लाभलेला खूप मोठा इतिहास, हे सगळं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेतल्यानंतर अविस्मरणीय क्षण होईल आणि आपण कधीही विसरणार नाही. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.